इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजय शेख यांनी शहरातील कैलाश कॉलनी, नेताजी चौक, भाटिया चौक, कबी रोड, आपला दवाखाना येथील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली। यामध्ये प्रामुख्याने MMRDA मूलभूत सेवा सुविधा अंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे, पाणी पुरवठ्याची कामे, साफसफाई व बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली भुयारी गटाराचे कामे, इतर रस्ते व नाल्यांची कामे यांची प्रगती व त्या अनुषंगाने नागरिकांच्या असलेल्या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले। धुळीचे प्रमाण कमी व्हावे, रहदारीत अडथळा निर्माण होऊ नये, तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षा विषयक उपाययोजना करणे, कामाची गुणवत्ता ठेवणे व कामाची गती वाढवणे, तसेच काम चालू असताना सावधान काम सुरू आहे असे फलक लावण्याचे महापालिका आयुक्तांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत। यावेळी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे व उप-अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप-अभियंता तरुण सेवकानी, गणेश शिंपी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, महानगरपालिकेचे प्रकल्प सल्लागार तसेच कामाचे कंत्राटदार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। इथं जे आहे हे रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे काही दिवसापासून आणि हे एक्सक्युशन वगैरे केलेलं आहे। आपल्याला यामध्ये शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे मूलभूत योजनेअंतर्गत आणि त्यामधून हे रोडचं काम चालू झालेलं आहे। परंतु याच्यामध्ये थोडा विलंब झालेला आहे कारण पाण्याची जी लाईन आहे ती आपण टाकत आहोत, परंतु त्याबाबत ज्या पद्धतीने ते टाकणं गरजेचं होतं तशी टाकण्यात आलेली नसल्यामुळं मला तशा प्रकारचे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या आणि मी स्वतः आज आमच्या अधिकाऱ्यांसोबत इथं आलेलो आहे। बाकी जवळचे सुद्धा सगळे नागरिक या ठिकाणी आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही यामध्ये काय काय सुधारणा करणं गरजेचं आहे त्याच्या सूचना मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरना आणि माझ्या इंजिनियरना स्टाफला वगैरे दिलेलं आहे। त्याप्रमाणे हे काम आम्ही टॉप प्रायोरिटीनं सुरू करतो आहोत आणि साधारणतः हे जे पाण्याची लाईनचं काम जे आहे एक 4 ते 5 दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे। ज्या लेवलवरती ते काम घेण्यात आलेलं आहे त्यापेक्षा खाली घेण्याच्या मी त्यांना सूचना दिलेल्या आहे। हे 4-5 दिवसामध्ये काम झाल्यानंतर याच्यावरती जे कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर तातडीनं करणार आहे आणि हे काम तातडीनं पूर्ण करून नागरिकांच्या सुविधेमध्ये देण्यासाठीची मी सूचना त्यांना दिलेल्या आहे। आता यांचं कॉन्ट्रॅक्टर किंवा इंजिनियर जे आहे यांच्याबाबत मी चर्चा केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की हे पाणी पुरवठ्याचं जे काम आहे पाईपलाईनचं ते झाल्यानंतर 20 ते 25 दिवसामध्ये मी हे काम पूर्ण करून घेतो अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। म्हणजे साधारणतः 1 महिन्याच्या आत हे सगळं काम पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आहे।